नमस्कार सर्वांना. मी वैभव छाया. वैभव छाया टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल परवामध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये खूप संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत असं म्हणण्यापेक्षा खूप धक्कादायक निकाल हा सगळ्यांसाठी होता. कारण ग्राउंडवर कोणत्याही प्रकारचं तसं वातावरण नसतानाही महायुतीला ज्या पद्धतीनं यश मिळालंय, जे भरघोस बहुमत मिळालेलं आहे, ते बहुमत नेमकं कशाच्या बळावर मिळालंय याच्या चर्चा, याची विश्लेषणं सातत्याने होत राहतील. अजून महिनाभर ते होत राहील. पण याच्या पलीकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची, महाराष्ट्र धर्माची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रदेशाच्या अस्तित्वाची. आणि तीच गोष्ट मला घेऊन आली कोकणच्या शाश्वत विकासापर्यंत. आपल्यासोबत आहेत पर्यावरण मित्र, आपल्या सगळ्यांचे लाडके आणि हक्काचे कार्यकर्ते, ज्या लोकांबद्दल मला व्यक्तिशः आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींना खूप आदर आहे. अशी खूप कमी माणसं आहेत, मोजकी माणसं आहेत, म्हणजे हाताची बोटं कमी पडतील इतकीच माणसं आहेत. त्यापैकी असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके पर्यावरण मित्र सत्यजित चव्हाण यांच्यासोबत आज आपण चर्चा करतोय कोकणच्या शाश्वत विकासाची. आणि हे जे नवीन सरकार आलं आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये कोकणची वाटचाल कशी असेल त्या संदर्भाने. तर सत्यजित आपल्यासोबत आहे. सत्यजित यांचा परिचय तुम्हाला देण्याची गरज नाही. आरेचं आंदोलन असो किंवा कोकणचा निसर्ग, कोकणचं पर्यावरण, कोकणचं एकूण अर्थकारण सांभाळण्यासाठीच त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा माहीत नसलेला माणूस महाराष्ट्रात तरी नसावा. थोड्याच दिवसांपूर्वी म्हणजे एक साधारण जून महिन्यामध्ये त्यांना राव बहादूर सीके बोले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. मी फार वेळ घालवत नाही आणि सरळ सत्यजित दादाकडे येतं. दादा, पहिला प्रश्न थेट यासाठीच की भरघोस मतदान झालेलं आहे. कोकणातून भरभरून मतं मिळाली आहेत महायुतीला. तर आता कोकणामध्ये येत्या काळामध्ये परिस्थिती काय असेल? कोकण टिकेल का? हा इथूनच पहिला प्रश्न आहे. मी पॉझिटिव्ह आहे. कोकणी माणसाने ठरवलं तर कोकण टिकेल आणि जेवढ्या माणसांनी अ, आता मतदान केलेलं आहे, समजा महाविकास आघाडीला किंवा बरीचशी नाराजी असेल, ती लोक जर एकत्र आली तर कोकण टिकेल. पण अ, ही एकत्र आली पाहिजेत. काहीतरी स्ट्रॅटेजिकली प्रोग्राम केले गेले पाहिजे आणि या सरकारला म्हणजे आपला प्रोग्राम करायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे निराशावाद टाकून चालणार नाही. जर आशावाद असेल तर आपण पहिलं पाऊल टाकू त्याच्या हिशोबाने. तर अ, ही अशी म्हणजे आता एक्सपेक्ट काय करताय तुम्ही, की आम्ही प्रत्येक माणसं आहेत ती कोकणावर प्रेम करणारी आहे, तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकदम वाडी लेव्हलला काम केलं पाहिजे, असं माझं मत आहे. की आपण फक्त एखाद्या सोशल मीडियाच्या मायाजालात असतो. तर त्याचा इफेक्ट आता मी कोकणात होतो गेली 10-15 दिवस. सगळे मतदारसंघ पालथे घालत होतो. माझा स्वतःचा राजापूर, मी तिकडचा रहिवासी आहे. मूळ माझं गाव राजापूर आहे. तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं, की आपल्या ज्या पुरोगामी चर्चा इकडे चालतात सगळ्या, तर तो मागमूसही त्या वाड्यांमध्ये आणि गावामध्ये नसतो. तर हे फार आपल्या जे आपणच चर्चा करत असतो ना, ती जरा ग्राउंड लेव्हलला एखादं काम चालू केलं, एखादा उपक्रम चालू केलं, युवकांशी आपण संवाद साधला, त्यांना आतमध्ये ठेवलं, तर ते एकत्र होईल. पण आता कसं झालं, आपण पोहोचत नाही. म्हणजे कोकणात एक समाजवादी बॅकग्राऊंड होतं, म्हणजे नाथपै, मधुदंड होते वगैरे. त्यानंतर जे शिवसेनेकडे गेलं, त्यानंतर लोकांचा असा टग्या किंवा आक्रमक एसयूव्ही वाहून 4 बॉडीगार्ड घेऊन असणारा नेता म्हणजेच नेता, जो आपली काम करून देईल. एक साधा आणि ओके. सिंपल नेता, साधा नेता, तो आपलं काम करणारच नाही. म्हणजे कोकणात आता असं झालेलं आहे, की तुमचा नेता टग्यात असला पाहिजे, तोच काम करू देऊ शकतो. तर ही राजकीय भूमिका जी झालेली आहे, तेच आहे. कारण म्हणजे तशी ती मानसिकता झालेली आहे. आता मी कोणाची नाव नाही घेत. कोकणात तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्गात काय आहे आणि आता रत्नागिरीत काय आहे. 2-2 सगळं डिव्हाईड करून घेतलेलं आहे या लोकांनी. तर इथे आपल्याला युवकांबरोबर आणि त्यांच्या जाणीवा समृद्ध करणं, एक संपर्काचं सातत्य. अ, म्हणजे आपलं कसं होतं, एन-जी-ओ टाइप एखादं सेमिनार घेतलं जातं एखाद्या वर्षी आणि मग तिकडे कोकणाची प्रॉब्लेम डिस्कस केले जातात. काय पाहिजे, काय नको आणि मग नंतर तिकडे असं
सगळ्यांना असं वाटतं की आपण कोकणासाठी खूप काम केलं, एखादी पोस्ट केली वगैरे झालं. परंतु हे तिकडच्या युवकांशी सतत संपर्क ठेवणं, मुंबईकर कोकणवासियांशी संपर्क ठेवणं आणि ते विचारधारेचं पण सातत्य पाहिजे. आपण कुठली विचारधारा जपतोय आणि नंतर त्यांच्या जाणीवा समृद्ध केल्या पाहिजेत. म्हणजे उद्या तुमच्या वाडीत येऊन तुम्हाला 2-3 हजार रुपयाला मत द्यायला सांगितलं गेलं, तर ते नकारण्या इतपत जाणीवा समृद्ध झाल्या पाहिजेत, असं माझं मत आहे. आणि त्या दृष्टीने काम केलं तर नक्कीच यश आहे. पण त्या दृष्टीने काम झालं पाहिजे आणि आम्ही तसं काम आता म्हणजे ऑलरेडी विचार केलाय. विचार केलेला आहे. गेल्या मी काय डिप्रेशनमध्ये फक्त म्हणजे सुरुवातीचा ट्रेंड बघितला म्हणजे सुदैवाने मी कधी डिप्रेशनमध्ये जात नाही. जेवढी ॲडव्हान्स परिस्थिती येते, त्यावेळी माझ्याकडे 10 पट एनर्जी येते. म्हणजे तुम्ही जैतापूरचा प्रकल्प असेल आज तेच तर कार्यकर्त्याचं लक्ष नसतं. 6.5 लाख कोटीचा, हा 4.5 लाख कोटीचा आहे. म्हणजे कोकणातल्या 11 लाख कोटीच्या म्हणजे जे कोकणाशी विनाशकारी असतील किंवा तिकडच्या संस्कृतीला, तिकडच्या निसर्गाला हानिकारक असतील, त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो, एकदम संघर्ष जो करतोय, तो आता आता पुढच्या लेव्हलला गेला आहे. पुढच्या लेवलला नेलंय. मला हेच विचारायचं आहे की यालाच जोडून विचारायचं आहे. 2019ची गोष्ट, पावसाळ्यामध्ये, भर पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी आणि तिथल्या काही ठराविक बिल्डर लॉबीसाठी आरेचं जंगल ऐन रात्री कापून टाकलं गेलं. त्याच्यानंतर लोकांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनतीनं संघर्ष करून आंदोलन उभं केलं. आपले कॉमन फ्रेंड संदीप परब तेही त्यांच्यासोबतच होते. त्या आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्यामुळे आपण समजू शकलो होतो काय झालं. पण नंतर निवडणूक झाली. 2.5 वर्ष ठाकरेंचं सरकार राहिलं. त्याच्यानंतर परत एकनाथ शिंदेचं सरकार आलं आणि ते सरकार आल्या काही दिवसातच पुन्हा जंगल जे साफ करायचं होतं त्यांनी साफही केलं. तिथे एक मेट्रोचं कारशेडही उभं झालं. तिथे आता मेट्रोही थोड्या दिवसांमध्ये आता तिथून सगळं सुरू होऊन जाईल. कोकणामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये इतका विरोध झालाय लोकांचा. रिफायनरीला विरोध झालाय, तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झालेला आहे. कोकणचं पर्यावरण शाबूत राहावं आणि त्यासाठी जे प्रकल्प येऊ घातलेत की ज्याने प्रॉब्लेम होणार आहे पुढे जाऊन, कोकणचा पूर्ण नैसर्गिक ठेवा पूर्ण बर्बाद होणार आहे. आता काय वाटतं? आता ते त्यांचं सरकार इझिली ते चिरडून टाकेल आंदोलन, का लोक खरंच उभे राहतील? कारण मगाशी बोलताना उल्लेख झाला की 2,000-3,000साठी लोकांनी जर समजा आपलं मत बदलत असतील तर आपल्याला सामाजिक प्रबोधनाची खूप गरज आहे. सगळे जर आता तेच म्हणतात, सगळे ज्येष्ठ नेते तेच म्हणतात की नवीन पिढी आपल्याला उभी करावी लागणार आहे. पण ती नवीन पिढी उभी करायला भरपूर वेळ जाईल. मग आता एकदम लगेच हार्ड अँड फास्ट मध्ये ज्या वेळेला सगळे बसलेत नवीन प्रकल्प आणायला ज्याने कोकण उद्ध्वस्त होऊ शकतो, अशा स्थितीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून आणि एक आंदोलक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो आणि येणाऱ्या काळामधली काय रूपरेषा असेल? पहिलं म्हणजे कुठलाही विकासाचं मॉडेल जे असतं आपण सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर बरंच काही अवलंबून असतं आणि ते धोरणात्मक निर्णय किती दडपशाहीने ते राबवतात. जसं की आत्ताही मी सांगू शकतो, बारसू सोलगावचं जे रिफायनरी विरोधी आंदोलन आहे, आज जवळ 3.5 वर्षे झाली. एकही अधिकृत भेट मला मिळालेली नाहीये. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री की उद्योगमंत्र्यांची, म्हणजे ज्याची मिनिट्स ऑफ मीटिंग होतं. म्हणजे साधारण कुठलंही आंदोलन 100-200 जणांचं होतं, अधिकृत भेट होती मंत्रालयात किंवा असं तसं काही अधिकृत भेट बारसू सोलगाव आमच्या संघटनेला अजूनही मिळालेली नाहीये. म्हणजे बरोबर. त्यांना त्यांना साधारण माहिती असतं की इकडची लोक जाणार आहेत की नाहीत, हे सेट होणार आहेत की नाहीत आणि यांचा विचार बदलणार आहे की नाही. हे तिन्ही जर त्यांना वाटलं की समोर हे होणारच नाहीयेत, मग ते भेट नाकारतात. बेसिकली संवादच ते करू इच्छित नाहीत. आम्ही किती वेळ लेटर लिहिली वगैरे आणि एकदम जेव्हा इलेक्शन आलं त्यावेळी भेटीगाठी ते बोलत होते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तर हे प्रकल्प अजून मी सांगतो की जैतापूरचा प्रकल्प तो आंतरराष्ट्रीय काही रिस्ट्रेंट आहेत फ्रान्सला आणि त्या कंपनीला, त्यामुळे तो थांबला आहे. बारसूमध्ये आता दोन्ही प्रकल्प महायुतीचे जे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीचे, या दोघांनी डिक्लेअर केलेलं आहे की बारसू इथे रिफायनरी होणार नाही आणि राजापुरात रिफायनरी होणार नाही, दुसरे प्रकल्प आणू. पण त्यांचा महायुतीतला दुसरा भागीदार पक्ष जो आता 137 वगैरे उमेदवार आहेत ज्यांची भाजपा,
त्यांचे प्रमोद जठार असतील किंवा इतर नेते म्हणतात की आम्ही रिफायनरी आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आता तो कॉन्फ्लिक्ट शिंदे गट आणि भाजपामध्ये डिवाइड झालेला आहे की यांनी वचननाम्यात पण महायुतीच्या पण आणि महाविकास आघाडीच्या पर्सनल वचननामे जे होते त्यांचे उमेदवारांचे त्यामध्ये पण रिफायनरी सारखे प्रकल्प आणणार नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ते आता किती पाळतात आहेत त्याच्यावर एक त्यांचं एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे रिफायनरीचा विषय आपण बाजूला ठेवला तर आता तिकडे MSRDC हा ग्रीनफील्ड हायवे MSRDC हातात दिलेला आहे. त्याचं नोटिफिकेशन साधारण मार्च 24 झाले, त्याच्या आधी चालू होतं. म्हणजे एक बॉम्बे गोवा हायवे आहे, एक आहे कोस्टल रोड हायवे. तर यामध्ये अजून एक गरज नसताना एखादा हायवे येतोय आणि त्याच्याला जोडून 13 नवनगर म्हणजे न्यू टाउन म्हणजे ग्रोथ सेंटर म्हणतील किंवा टाउन म्हणतील म्हणजे डायरेक्ट 50 ते 100 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया डिमार्केट करून तिकडे शहर उभं करायचं. आंबोळगड असेल, न्यू देवगड असेल, दापोलीच्या आजूबाजूला आहे, गुहागरच्या आजूबाजूला आहे. तर अशी शहरं निर्माण करायची आणि ऑलरेडी तिकडे जमीन विक्री वगैरे सुरू झालेली आहे. तर तो MSRDC हायवे हा कोकणच्या विनाशाला एक मोठं आमंत्रण आहे असं मी मानतो. आणि अख्खी कोकण किनारपट्टी MSRDC हायवे आणि MSRDC नवनगर सोडून ती सिडकोला देण्यात आली आहे नियोजनाकरता. आता नियोजनाकरता देण्यात आली आहे, मग त्यांची नोटिफिकेशन लागू होईल आणि तिकडे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत की सिडको आणि MSRD आली की निघून जातात. ही स्थानिक लोकप्रतिनिधीकडून म्हणजे स्थानिक ग्राउंड लेवलच्या पंचायत राजकडून हे डायरेक्ट जे सेमी गव्हर्नमेंट किंवा काय म्हणतात महामंडळ आहे ज्याच्यामध्ये IAS आणि प्रशासकीय अधिकारी बसतात, जसे सिडकोचा IAS ऑफिसर असेल, MSRDCचे अनिल कुमार गायकवाड असतील, अशा अधिकाऱ्यांकडे जे फक्त मर्जीतल्या म्हणजे त्यांच्या मंत्र्यांच्या मर्जीतल्यांचीच कामं करतील वगैरे, हे जाणं डेंजरस आहे. हे लोकशाहीलाच डेंजरस आहे की सर्वचं सर्व नियोजन तुम्ही एखाद्या अशाच महामंडळाला देऊन टाकणार आणि तिकडची ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार कट करणार. हे कोकणात मोठ्या प्रमाणावर आता होईल असं दिसतंय आणि त्याचे ग्राउंड लेवलला जर कार्यकर्त्यांनी आमची जनजागृती सुरूच आहे आणि तिकडे एक शाश्वत कोकण परिषद आम्ही वाढवण ते वेंगुर्ल्यापर्यंत एक स्थापन केली आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन एकत्रितपणे आता लढा लढावा म्हणून. दुसरं गोष्ट म्हणजे आम्ही बरेचसा RTI आणि याच्या विरोधामध्ये माहिती जमा करतो आहे, पण तो RTIची माहिती जेव्हा रिव्हील करतो तेव्हा आपल्याला एक पब्लिकचा कॉन्शियस किंवा राग, अरे बाबा असं झालं, एवढा मोठा भ्रष्टाचार, अरे बाबा यांनी जमिनी घेतल्यात वगैरे, तो काहीसा म्हणजे उदासीनता आम्हाला गेली 2-3 वर्ष जास्त जाणवली होती. म्हणजे पूर्वी एखादा 1 कोटीचा जरी भ्रष्टाचार झाला, अरे बापरे! तर आता म्हणजे 10,000, 15,000, 20,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला किंवा तशी जमीन विक्रीची काही व्यवहार झालेली इलिगल, तर ती उदासीनता एक जाणवली आहे की मला वाटतं सामान्य माणसाचीच एक काय म्हणते ती जाणीव किंवा मी असं बोलत नाही की नैतिक पातळी वाढली पाहिजे, पण आणि नैतिक होते लाडक्या बहिणींनी दिले की मतं दिली ना. लाडक्या बहिणीने मतं दिली, पण लाडकी बहीण हा एक फॅक्टर कोकणात होता. म्हणजे आम्हाला पैसे आलेत, अकाउंटला पैसे आलेत, त्यामुळे आपल्याला द्यायला पाहिजे. हा एक इश्यू होता. आणि दुसरा म्हणजे एक आपली नव पिढी आहे तिकडची ती हिंदू म्हणजे आम्ही हिंदूचा अभिमान पाहिजे. कोकणातले आता बरेचसे जे मागासवर्गीय आहेत, मागास जातीतले आहेत, ते तर बरेचसे भूमिहीन आहेत, भूमिहीन मजूर आहेत, ते सगळे मजुरी करायला जाणारे आहेत. म्हणजे जवळपास 90% शेड्यूल कास्ट आहे, जनसंख्या जी आहे कोकणातली, त्यांच्याकडे जमिनी नाहीये. बरोबर. आणि असलीच तर कुठेतरी एखादा तुकडा ज्याच्यावर एक साधं घर पण बांधलं जाणार नाही एवढीशीच जमीन आहे. गावामधली परिस्थिती वाईट आहे. तर बऱ्याच जणांच्या ज्या जमिनी आहेत, फळबागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत किंवा सुपारी, पोपळी, फणसाच्या ज्या काही असतील किंवा शेत जमीन असतील, त्या तर हिंदूंच्याच आहेत ना. तिकडे बेसिकली जास्त कुणबी समाज आहे. म्हणजे रत्नागिरीला 60% वरती, राजापुरात 75% कुणबी समाज आहे. इन जनरल जर म्हणायला गेलं की मध्ये नरेटिव्ह मध्ये नाही मध्ये असं आहे, तिकडे बैठकांचं एक जाळ आहे. कुठल्या महाराजांचं आहे किंवा बाबांचं आहे याचं मी बोलत नाही, कारण फारच लोक सेन्सिटिव्ह असतात.
त्या जाळ्या थ्रू आणि बेसिकली ते अ, इकडच्या ज्या सिस्टीम आहेत तिच्या वगैरे, त्यामुळे त्यांचं हिंदूकरण करणं हे फार सोपं आहे. आणि तसं ते करण्यात पण आलेलं आहे. म्हणजे एक नॅरेटिव्ह सेट करून त्यांना हे करणं वगैरे. पण ते तोही एक मुद्दा होता. लाडकी बहिणीचा एक मुद्दा होता. आणि मेन म्हणजे आपण जर मगाशी बोललो, म्हणजे आपण जर काम कशावर करायचं झालं तर एक नवीन धर्माच्या पलीकडे जाऊन आणि त्यांच्या पलीकडे जाऊन आपण काही प्रोग्राम देऊ शकलो आणि त्यांच्या परत परत तोच शब्द आहे ते जाणीव मला समजू शकलो मला ही. मला ते त्याच्यावरच प्रश्न विचारायचा आहे. जे विषय आपण ताकदीने शिकायला पाहिजे म्हणजे हो. नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि पर्यावरण हे विषय शाळेमध्ये 20 मार्कासाठी किंवा ग्रेडिंगवाले असतात. शेरा, ब शेरा, ए ग्रेड मिळाली, बी ग्रेड मिळाली. तर पर्यावरणाचा विषय म्हणजे बाबा शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, प्रदूषण करू नये इतक्या पुरता फक्त तो शाळांमध्ये शिकवला जातो, कॉलेजमध्येही शिकवला जातो. तर इतकी लिस्ट प्रायोरिटी असलेले आपण आहोत त्या विषयांबद्दलचे. तर मग लोकांना एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह पर्यावरणासाठी सजग आणि त्या जाणीवा आणि त्यांच्या नेणिवा कशा आपण मोठ्या करणार आहोत, कसं त्यांना तयार करणार आहोत, काय विचार आहे या संदर्भातला? मला तरी आत्ताच्या घडीला काहीच रोडमॅप दिसत नाहीये. पहिलं म्हणजे बेसिकली पर्यावरण रक्षण म्हणजे आपल्या निओ समाजाचंही, शहरी समाजाचंही किंवा असं जनरलाइज काय होतं, बीच साफ करणे, झाडं लावणे, प्लास्टिकचा कचरा वगैरे आणि ओला आणि सुका कचरा याच्यामध्ये जे अडकून राहिलंय ना, त्याच्या पलीकडे बर्ड वॉचिंग करणे किंवा नेचर ट्रेल करून निसर्ग समजून घेणे. ठीक आहे, याचं काहीतरी व्हॅल्यू आहे. अ, पण बेसिक काय माहिती आहे, की जे शासन, प्रशासन आणि उद्योगपती याचा जो त्रिकोण असतो, तो त्यांच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता दुर्दैवाने पर्यावरणाचा विषय किंवा आला, तर ते कॅपिटलिझमकडे यावंच लागतं. या मोठ्या इन्व्हेस्टमेंट किंवा जागतिक जे ट्रिलियन्स ऑफ कॅपिटल आहे, त्याला फ्लो मिळावा म्हणून हे मोठे प्रकल्प किंवा आपल्यामध्ये जी शिक्षणाद्वारे किंवा सरकारद्वारे जे व्याख्या जी विकासाची केली जाते, की लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत, ते गुजरातला गेले. मग तिकडे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, सगळ्यांचं असं असतं, की प्रकल्प महाराष्ट्रात आले पाहिजे, मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले पाहिजे. पण ते कोणासाठी येतात आहेत, कोणाच्या फायद्यासाठी येतात आहेत? ती लार्ज इन्व्हेस्टमेंट, ही जागतिक इन्व्हेस्टमेंट आहे, अ, ती फ्लो करते, ती कशासाठी करते? तर प्रॉफिट जनरेशनसाठी आणि त्यांचं असलेलं कॅपिटल कुठेतरी इन्व्हेस्ट झालं पाहिजे याच्यासाठी येते. तर बेसिक पर्यावरणवाद म्हणजे जे गरजेचं आहे त्या प्रकल्पासाठीच निसर्गाचा समतोल साधून कॅपिटलला एंट्री देणे. अनिर्बंध कॅपिटलची एंट्री आता कोकणात होऊ घातलेली आहे. ती MSRDC हायवे असेल, सिडको असेल आणि ती नवनगर असतील किंवा जैतापूर असेल किंवा बारसूर रिफायनरी असेल किंवा आपण पश्चिम घाटाचा दोडामार्ग जर आपण तालुका बघितला तर तो पूर्ण एक्सप्लॉयटेशनला काढलेला आहे. तर न्यू गोवा म्हणजे इको सेन्सिटिव्हच्या यादीत सगळ्यात जास्त फॉरेस्ट कव्हर असलेल्या तालुक्याला स्थानच नाहीये. एवढा मोठा ओके. विषय आहे आणि गोव्याच्या मोपाला लागून ते आहे. त्यामुळे न्यू गोवा असं म्हणतात आणि तिकडचं सगळं पर्यावरण उद्ध्वस्त करायला घेतलेत आणि मायनिंगचे खूप लीजेस देऊन ठेवलेत रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, ओके. ज्याची ऑप्शनही आता काही झालेली आहेत आणि काही बाकी आहेत. म्हणजे फक्त इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढवणं आणि या सगळ्या कॉर्पोरेटना तिथे एंट्री देणं आणि अ, ते प्रकल्प विनाशकारी आहेत किंवा तिकडच्या माणसासाठी किंवा संस्कृतीसाठी किंवा निसर्गासाठी योग्य नाही आहे. म्हणून ते आम्ही थांबवण्याचा विचार करतो आणि त्याच्याऐवजी काही चांगले रोजगाराची अपॉर्च्युनिटी असतील, तो आम्ही मग हेच लोकांकडे. हे हे बरोबर आहे, की कॅपिटलचा शिरकाव तर आता आपण रोखू शकत नाही आहोत. बरोबर? म्हणजे आपली तेवढी ताकदही नाही आणि आपल्याकडे तेवढा रिसोर्सही नाहीये. नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण जेव्हा अशा प्रकल्पांना विरोध करतो त्यावेळेला आपल्यावर असाही आरोप होतो, की बाबा आमच्याकडे येणारी डेव्हलपमेंट, आमच्याकडे येणारा पैसा तुमच्यामुळे थांबून जातोय. बरोबर. बरोबर आहे. तर याच्यातून काहीतरी मिडल वे काढण्याचा काय प्रयत्न आपण काय करू शकतो, की बाबा आपण लोकांनाही सजग करू शकतो, पर्यावरणाची हानीही होऊ द्यायची नाहीये आणि आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे एवढ्या कोट्यवधी वर्षापासूनची, तीही हो. लुटू दिली जायची नाहीये.
तर लोकांना याच्यात भीती वाटत नाही का की बाबा आपल्या जमिनी चालल्यात? कसं आहे की तिकडे जमिनींचा मेजर इश्यू आहे. बेसिकली सड्यावरच्या जमिनी बोलतात किंवा कातळ जमिनी म्हणतात. ची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. कारण कोकणी बरेचसे कोकणी माणसांचं असं होतं की त्यांचं जे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक प्रोफाईल असतं, ते जरा एवढं काही मोठं झालेलं नसतं. म्हणजे मोठे करोडपती वगैरे नसतात. त्यामुळे एखादी विरार वसईला बदलापूरला फ्लॅट घ्यायचा असेल, एखाद्या घरात लग्न आलं, एखाद्या घरात आजारपण आलं आणि समोर जर अपॉर्च्युनिटी दिसली की कोण जास्त रेट देतोय, तर ते अंग मेहनत करून तिकडे एखादी बागायत खुलवण्यापेक्षा किंवा शेती करून करण्यापेक्षा ते विकण्याकडे जो कल आहे, तो एक जास्त झालेला आहे. याच्यामुळे जमीन विक्रीचं प्रमाण इकडे जास्त आहे आणि पर्टिक्युलर त्या माणसाच्या गरजेला आपण त्यावेळी पोहोचू शकत नाही. एक जनरल ट्रेन होऊ शकलेला नाहीये. ते आम्ही आमचा फेल्युअरही मानतो, की कोणी माणसाने जमीन विकू नये म्हणून आम्ही बरेचसे आवाहन वगैरे करतो. पण त्यांच्या वैयक्तिक गरजा किंवा काय म्हणतात ते, की आर्थिक स्तरावर वर जायचा एक्सपेक्टेशन्स असतात माझ्या. ॲस्पिरेशन आहे, की बाप-जातात इझी मृगाने ॲस्पिरेशन ॲसेट काय आहे त्यांच्याकडे? तर त्यांच्या इन्कममधून तो होऊ शकत नाही पूर्ण. त्यामुळे ॲसेट त्या बाप-दाद्यांनी ठेवलेली जमीन ती विकून टाकूया एक तुकडा किंवा की जाऊ दे वसई विरारला फ्लॅट घेऊया आणि तिथे राहूया किंवा बाकीची काय ॲस्पिरेशन आहे ती पूर्ण करण्यासाठी जमीन हाच एक ॲसेट राहतो. आर्थिक स्तरावर त्यांनी स्वतःची डेव्हलपमेंट न केल्यामुळे हा बेसिक प्रॉब्लेम झालेला आहे. सत्यजित, एक दोन शेवटचे प्रश्न विचारायचे. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने अनेक विषय घेऊयात, पण रोज थोडं 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 आपण टप्प्याटप्प्याने ते रोज लोकांशी बोलत जाऊयात. मला याच्यात दोनच प्रश्न विचारायचे. शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कोकणात आहे का? माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे नाहीच आहे. एखादची उदाहरणं पण कानावर पण कधी आलेली नाहीत. छापूनही आलेली नाही. बरं. पण ज्या पद्धतीने जमिनी विकणं सुरू आहे, ज्या पद्धतीनं शेतीपासून थोडंसं लांब जाणं सुरू आहे, की बाबा आपल्याला पैसा मिळेल जसं तू मगाशी सांगितलं, तर हा धोका प्रदूषण वाढल्यानंतर बट ऑब्वियस आहे की बागा खराब होतील. रिफायनरी जर आली तर नंतरचं जे पर्यावरण बिघडेल त्याने आंब्यावरही परिणाम होईल, फणसावर परिणाम होईल, बाकीच्या गोष्टी बिघडतील त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये पर्यटनावरही इफेक्ट होऊ शकतो नंतरच्या काळात. तर हा धोका जाणवतो का? ज्या मराठवाड्यात घडतंय, विदर्भात घडतंय, ते ती वाईट वेळ कोकणावर येण्याचा धोका वाटतोय का, दिसतोय का? अ, कोकणी भागात आत्महत्या नाही करणार. नाही करण्याची वेळ आहे. तो नाही का धोका आत्महत्येचा नाहीये. तो मुंबईला येऊन कुठेतरी राहून काहीतरी करेल. आज म्हणजे तुम्ही डी-मार्टला जा किंवा मॉलमध्ये जा. जी मुलं आहेत कोकणातली लक्षात घ्या ती सेल्समॅन म्हणून ओके. तुम्ही पर्सेंटेज लोडर, जॉबर वगैरे ही सगळी छोटी-छोटी कामं जी आहेत ती असतात कानमती, किंवा किंवा गोलमधली. क्रेडिट कार्ड असतील किंवा मार्केटिंगमधली असतील वगैरे त्या टाईपची मुलं आता मी बऱ्याचशा युवकांबद्दल बरोबर काम करतो म्हणजे आमच्या राजापूरचे असेल, सिंधुदुर्गातले असेल, तर ते या प्रकारची जॉब करतात. त्यामुळे तो आजकाल म्हणजे मग हा धोका किंवा या पद्धतीचं निरीक्षण कधी का बरं जाहीरपणे बोललं जात नाही, की बाबा मुलांना अशी कामं करावी लागतात, छोटी छोट्या कामांमध्ये त्यांना जावं लागतं की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाहीये, पैसा जास्त नाही, 8-9 हजारापेक्षा पगार जास्त नसेल त्याच्यामध्ये. नाही, नाही. तेच बोललो. मी पण काढलेलं 10,000 ते 15,000च्या रेंजमध्ये. काही 2-4% असतील ते पुढे जातात. पण बाकीची 10वी झाली की 12वी झाली की मुंबईला येऊन जॉब करणं वगैरे ती टेंडन्सी किंवा तो पॅटर्न आहे स्थलांतराचा. तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि फार त्यांना म्हणजे अ, वेगवेगळे अव्हेन्यूज असतात शिक्षणाचे, वेगवेगळे रिसर्च किंवा काय असतील ते पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन कोर्सलाही ती जात नाहीत. आणि मग एका ठिकाणी चिकटून राहिलं की मग त्याच सर्कलमध्ये ती फिरत राहतात. तसा गेल्या 15 वर्षाचा तरी माझा जेवढा अभ्यास आहे, त्यामध्ये ते असं हे अडकलेलं आहे. इव्हन स्पर्धा परीक्षा असतील शासनाच्या, त्यात पण मराठवाडा आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातली मुलं पुढे असतात. आमची म्हणजे कोकणातली मुलं फारच थोड्या प्रमाणावर तिथे त्यांची एमच नसतं म्हणजे तसं म्हणजे एम-पी-एस-सी देऊन मंत्रालयात जावं वगैरे असं काही. तर अशा प्रकारचं ते नाही होत आहे तिकडे. तर ते आता एक वातावरण पण आपल्याला तयार करावं लागेल. बोललो ना, युवकांबरोबर ग्राउंड लेव्हलला काम करावं लागेल. बेसिक आणि तुम्ही जो धोका बरोबर आहे.
धोका जो बोलताय तो असा आहे की क्लायमेट चेंजचा धोका आहे. आंब्याचं पीक दरवर्षी येत नाहीये. काजूवर पण यावर्षी किडी पडलेल्या होत्या. माशाचं उत्पादन तर अर्ध्यावर आलेलं आहे. म्हणजे ते नॅचरल रिसोर्सेस काय होते की आंबा, काजू, मासेमारी याची जी काय म्हणतात याचे जे प्रोडक्शन होतं ते ऑलरेडी कमी झालेलं आहे. दुसरी म्हणजे भात शेती. रेशनवर 30 रुपयाला वगैरे भात मिळत असेल तर तुमचा कष्ट करून 70 रुपयाचा बघा 70-80 रुपये खर्च होत असतील किलो मागे शेतात काम करून. तर ते स्वतःसाठी करतात आहे. ते विक्रीसाठी नाही करत आहेत ते. कोणी म्हणजे आता शेती ओस पडत चाललेली आहे ते पण आपल्याला दिसतंय. कारण अंग मेहनत किंवा श्रमाला जे महत्त्व आहे ते आता राहिलेलं नाहीये तिकडे. म्हणजे तिकडे गावात मेहनत करून 12,000-15,000 रुपये कमवणं आणि शहरात मॉलमध्ये 10,000 रुपये कमवणं असेल त्यातलं ऑप्शन मुलं 10,000ला मुंबईच्या मॉलमध्ये सेल्समॅनच्या जॉबला देतात. हे वातावरण चेंज करणं हे चॅलेंजिंग आहे आणि गावाकडे जी राहतात त्यांच्याकडे जमीन दलाली सारखे किंवा मोठमोठे रेव्हेन्यू हा शब्द आहे त्याला आता हा नवीन शब्द किंवा राजकारणी असतील त्यांच्या मागे पळणं इझी मनी वगैरे हा जो युवक आहे त्यांच्यापर्यंत त्यांची चुकी नाही आहे. आम्ही पोचलो नाही ही आमची चुकी आहे. कारण मला माहिती आहे जेवढी मुलं मुंबईत काम करतो ती इंटॅक्ट आहेत. त्यांना पण जनरली कारण त्यांना आंदोलनाचं बॅकग्राऊंड झालं. मग आंदोलन प्रकल्प काय येतात, ते कसे राबवले जातात, कुठले पॉलिटिकल पक्ष इन्व्हॉल्व असतात, सगळ्यांचंच कसं मिलीभगत असते. याला एक्सपोजर इकडे बारसू सोलगाव असेल, जेटापुरी तिकडच्या मुलांना तसे एक्सपोजर झाल्यामुळे ती जरा जागृत झाली. इथे बॅकग्राऊंड नाहीये संघर्षाची. तिथे फार पोचून सांगणं वगैरे काही इश्यू नसतात. हे मोठं चॅलेंज आहे. बरं, बरोबर आहे. मला आता हे याच्यातला एक शेवटचा प्रश्न विचारायचा. उद्या परवामध्ये शपथविधी होईल, सरकार बसेल. सरकारच्या अजेंड्यावर कोकणातली रिफायनरी, बारसूचं प्रकरण, म्हणजे ज्या आंदोलनांमध्ये शशिकांत वारिसे सारख्या एका धडाकेबाज पत्रकाराचा खून झाला तोही मुद्दा नंतर मागे पडलाय. लोक आता बऱ्यापैकी विस्मृतीत गेले लोकांच्या ते त्याचं बलिदानही विस्मृतीत गेलेलं आहे. तर आता सरकार बदलल्यानं म्हणजे सरकार जेव्हा स्थापन होईल त्यावेळेला त्यांच्या अजेंड्यावर डेफिनेटली कोकणमधले हे सगळे प्रकल्प राहणार आहेत. होय. किती धोका वाटतो की किती वेगामध्ये हे प्रकल्प उभे करण्याचा ते प्रयत्न करतील आणि आंदोलन जर चिरडावं लागलं तर ते कोणत्या लेवलपर्यंत जातील? आधीच आपण बघितलेलं आहे की गेल्या एप्रिल मे मध्ये ज्या प्रकारे 3-4 हजार पोलिसांहून बारसू सोलगावच्या महिलांवर वगैरे सगळ्यांवर अत्याचार करून लाठीमार अश्रुधूर करत हे केलेलं आहे. अत्याचार झालेले आहेत. तर एक्सपेक्टेशन असं आहे की दडपशाही वाढेल. म्हणजे त्यामध्ये त्यांच्या कॉन्शियसला आम्ही हात घालू, मागणी करू बाबा आम्हाला विकासाचं वेगळं मॉडेल पाहिजे वगैरे सगळं. हे कितपत ऐकतील ते माहित नाही. पण मी तुमच्याशी बोललो की हे सगळे सिडको, MSRDC आणि हायवे हा बेसिक रूट रूट आहे त्यांचा. कोकणामध्ये मोठे प्रकल्प आणायचे. त्यासाठी ते मोठ्या आणि ऑलरेडी मार्चमध्ये नोटिफिकेशन काढून झालेलं आहे त्याचं. तर त्याच्यावर त्यांची कारवाई सुरू होईल असा असा आम्हाला अंदाज आहे आणि म्हणजे सगळी तयारी आहेच. आता आपल्याला उभं राहायचंय विरोधाला. म्हणजे तयारी आहे विरोधात. संघर्षाला तयार करायचं आता आपण स्वतःला. हो, संघर्षाला तयार करायचं ते पण स्वतःला सांभाळून करायचंय. कारण जास्तही म्हणजे ही काय म्हणजे सुदैवाने असं बोलावंसं वाटतं की काँग्रेस गव्हर्नमेंट नाही आहे की जिथे आपण एका लेवलपर्यंत आंदोलन करू शकू. आता यांच्यावर करताना म्हणजे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि मग आंदोलनही करायचं. संवादही साधायचं आहे, आंदोलनही करायचं. आपल्या मागण्या ठेवत जायचं आहे. असा एक पॅटर्न आम्ही काहीतरी डेव्हलप करतोय. म्हणजे ते ऐकू देत नाही. भारत याच्यामध्ये विरोधी पक्ष जे काय आता तुटपुंजे उरलेत, ओके, ते लोक सपोर्ट करतील असं काही वाटतं? खरं तर मी आता हा विचार करताना उत्तर देताना राजकीय पक्ष आहेत हाच माझ्या डोक्यात मुद्दाच नव्हता. तर तू टाकलायस म्हणून माझ्या डोक्यात तो मुद्दा आला की येस. नाही मी विचारलं कारण हे आंदोलन लोकांचं आहे. हे लोकच उभे करणार आहेत, लोकच लढणार आहेत, राजकीय पक्ष येणार नाही. तरी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक जबाबदारी असते ती त्यांना आठवून द्यावी लागते आपल्याला दरवेळेला. होय, राजकीय पक्षांचं मी तुम्हाला सांगतो मी जैतापूर केलेलं आहे किंवा पश्चिम घाटाचं हे आंदोलन असेल किंवा बारसू नाणारचं असेल. सर्वच राजकीय पक्षांची मग जे जेव्हा विरोधात असतात तेव्हा एक भूमिका स्पष्ट असते त्यांची की आम्ही लोकांबरोबर. तुम्ही आंदोलन उभं करा.
तुम्ही चालवा. तुमचा मोठे आंदोलन होऊ देत, मोर्चा होऊ देत किंवा सभा होऊ देत, आम्ही येणार. आम्ही जनतेबरोबर. पण त्यांचं पण स्वतःचा धोरणात्मक निर्णय असा काही नसतो, की हा प्रकल्प वाईट आहे किंवा कोकणासाठी एक वेगळं धोरणात्मक निर्णय पाहिजे असतो. म्हणजे जनतेने आंदोलन उभं केलं, ते चालू असेल, की ते पाठिंबा देणार. पण ते आंदोलन पुढे जावं किंवा त्या आंदोलनाशी काही निगडीत काही गोष्टी असतील, स्वतः इंटरेस्ट घेऊन करणं, हा अनुभव मला 15 वर्षात नाहीये. 15 म्हणजे थोडक्यात इथे विरोधी पक्षांनी आता लांबच राहिलेलं बरं. हे लोकांचं आंदोलन लोकांनीच पुढे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे त्यांनी समर्थन द्यावं. आता विधिमंडळात आता 50 आमदार आहेत किंवा इकडे विषय निघत राहिले पाहिजेत. याच्यासाठी त्यांच्याशी संपर्क तर ठेवावाच लागणार कारण शेवटी कायदे मंडळ आहे ते. बरोबर आहे. इकडे संपर्क तर ठेवावा लागणार, पण पूर्णतः जनतेची जबाबदारी असेल ती. अगदी, अगदी, अगदी. मग सत्यजित खूप छान वाटलं बोलून. नवीन गोष्टी आता आपल्या समोर काय वाढून ठेवलेल्या आहेत आणि त्याला आता आपल्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं याची छोटासा रोडमॅप का होईना आज तुझ्या बोलण्यातून मिळाला. मी सगळ्या दर्शकांना हेच सांगेन की सत्यजित सतत आता आपल्या सोबत असणार आहे. आपण आठवड्याला एकदा तरी का होईना पण सत्यजितकडून कोकणातले प्रकल्प, कोकणातल्या गोष्टी, कोकणातल्या लोक आंदोलनांची माहिती घेत राहूयात. आणि सत्यजित पण त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते आपल्यासोबत येतच राहतील. सत्यजित आजसाठी खूप खूप थँक्यू आणि आशा करूयात की आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. येस. जर ते तसं झालं तर सोन्याहून पिवळं, पण जर तशी वेळ आली तर आपल्याला खरंच बेसिक्सकडे जावं लागणार आहे परत. आणि जसं तू म्हणाला होता की एक नवीन पिढी ज्याचं प्रबोधन झालेलं आहे आणि ज्यांच्या जाणीवा नेणीवा आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत अशा पिढीला येस. घडवण्याचं काम आत्ता आपल्याला सुरू करावं लागेल. आपली सरकार जबाबदारी आणि लोकांचं समजून वाकेल अशी आपण आशा करू. शुभेच्छा दिव्या आणि आशाही व्यक्त करूया. Right. बरं. सगळ्यांनी सत्यजित बरोबरचा हा संवाद एकदा शांतपणे ऐकावा. ऐकला असेल, आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा. भेटूयात नवीन भागामध्ये आणि लवकरच सत्यजित बरोबर पुन्हा एकदा आपण गप्पा मारूयात. थँक्यू. थँक्यू सत्यजित. धन्यवाद. धन्यवाद. हां आणि चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे नेहमीसारखं रुटीनसारखं सांगणं गरजेचं असतं. कारण ते लाईक, सबस्क्राईब केलं तरच जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला बाय बाय. थँक्यू. बाय.